वळूयात पुढच्या बातमीकडे। ज्याने श्रीनिवास काकांविरोधात वक्तव्य केलं त्यांची लायकी काय? अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर रोहित पवारांनी ही टीका केली आहे। मिटकरींवर बोलून मी माझा वेळ वाया घालवणार नाही असं रोहित पवार म्हणतात। तर रोहित पवार सध्या अजित पवार बनण्याच्या प्रयत्नात आहेत असा पलटवार अमोल मिटकरींनी केलाय। पण पहिल्यांदा तुमची पक्षात लायकी काय आहे ते बघा असं सुद्धा अमोल मिटकरींनी म्हटलंय। यावर अमोल मिटकरी म्हणताय की श्रीनिवास यांना पुत्राचा मोह झालाय। तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल आता बोलला, ज्यांनी वक्तव्य केलं श्रीनिवास काकांच्या विरोधात, त्या व्यक्तीची काय लायकी हे लोकांना माहिती आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलून आम्ही काही वेळ घालवला नाही। मित्रमंडळाचा अध्यक्ष म्हणतो आता बोलायला काही नाही आणि मग माझी लायकी काढतात। काय लायकी आहे माझी? शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो ही माझी लायकी आहे का? की तुमच्यासारखा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही म्हणून मी त्यासाठी लायक नाही? ज्याचं नाव तुम्ही घेतलंय तो व्यक्ती सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलाय, त्याला सांगा अजितदादा व्हायला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल, लोकांमध्ये जावं लागेल, गाई म्हशीचं शेण दूध काढावं लागेल, मार्केटमध्ये विकावं लागेल, नंतर अजितदादासारखं उत्तुंग होता येतं। आमची लायकी तुम्ही काय काढता? अहो तुमची लायकी काय आहे पक्षामध्ये? मी तर त्याला स्पष्ट सांगतोय की जयंत पाटील साहेब आहेत तोपर्यंत आपलं एखादं नियुक्तीचं पत्र काढून घे। तुझी लायकी काय हे माझ्यापेक्षा जयंत पाटील साहेब